नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पुढचा टॉपिक आहे. आज आपण क्वेश्चन पेपर घेणार आहे बघा. ओके, तर पोलीस भरती असेल, SSC GD असेल, RPF साठी ओके, तर ते क्वेश्चन्स मॅथ्सचे लवकरात लवकर कसं सॉल्व्ह करायचं हे आज आपण बघणार आहे बघा. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे बघा आपल्याला इथं गुणोत्तर आणि प्रमाण मधला पहिला क्वेश्चन आहे. ओके, वर्गमुळात 6, वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 21 चे चौथे प्रमाणपद किती? ओके, चौथं प्रमाणपद आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे बघा. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया वर्गमुळात 6, वर्गमुळात 8, त्याच्यानंतर वर्गमुळात 21 आणि चौथं प्रमाणपद आपल्याला काढायचं आहे. ओके, आणि ते आपला आन्सर असणार आहे बघा. कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याच्यामध्ये एकदम सिंपल आहे. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर काय करायचं, मध्यपदांचा गुणाकार. हे आणि ह्याला काय म्हणायचं, अंत्य म्हणजे शेवटचे पद आहेत आणि ही कुठली पद आहेत, मधली पद आहेत. यांचा गुणाकार केला तुमचा आन्सर येते बघा. अंत्यपदांचा गुणाकार पहिल्यांदा करूया. वर्गमुळात 6 गुणिले x इज इक्वल टू मधली पद वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 21. राईट, आता सगळे पद एका साईडला घेऊया आपण. x एका साईडला ठेवूया. x काय काय आलं बघा, वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 21 भागिले वर्गमुळात 6. ओके, सगळ्या व्हॅल्यू वर्गमुळात टोटल सगळ्यांना आपण एकाच वर्गमुळामध्ये घेऊया. ओके, म्हणजे x इज इक्वल टू बघा सगळ्यांसाठी एकच वर्गमूळ 8 गुणिले 21 भागिले 6. 3 दुनी 6, 3 7 21. राईट, बे के बे, बेन चोक 8. आता बघा x इज इक्वल टू काय काय राहिलं वर्गमुळामध्ये, 4 गुणिले 7. वर्गमुळात 4, वर्गमुळात 4 म्हणजेच त्याचं वर्गमुळाच्या बाहेर येताना 2 होते आणि राहिलं वर्गमुळात 7, म्हणजे उत्तर आपलं आलं 2 वर्गमुळात 7. पर्याय क्रमांक 1 हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला दुसरा प्रॉब्लेम आहे बघा. मोहन रुपये 2832 ला एक टेबल विकत आहे. जर त्याचा नफा 18% असेल तर टेबलाची खरेदी किंमत किती? मोहन काय करतोय, 2832 ला एक टेबल विकतोय आणि त्याचा नफा किती, त्याच्यामध्ये 18%, तर टेबलाची खरेदी किंमत किती? ओके, नफा किंवा तोटा हा कशावरती होते, नेहमी खरेदी किंमतीवरती नफा किंवा तोटा होते. ओके, आणि खरेदी किंमत नेहमी किती असते, 100%. ओके, तर मोहन काय करतोय बघा, 2832 ला टेबल काय करतोय, विकतोय आणि त्याला 18% नफा होतोय. म्हणजे 2832 व्हॅल्यू कितीची आहे, 118%ची आहे. आणि आपल्याला काय काढायचं इथं, खरेदी किंमत काढायची. आणि खरेदी किंमत नेहमी किती असते, 100%. टक्केच्या खाली टक्के, ओके, रुपयांच्या खाली रुपये लिहायचं. आता तिरकस गुणाकार करा, तुमचं उत्तर येते 2832 गुणिले 100 भागिले किती आलं बघा इथं, 118. आणि ह्याला आता आपण भाग घालूया, आपल्याला खरेदी किंमत मिळेल बघा. बे पंचे 10, 92 18, 59चा भाग लागला. बे के बे, बेन चौक 8, बे के बे, बे सक्क 12. आता 59 मूळ संख्या आहे, मग मूळ संख्या आपण डायरेक्ट 59 आता भाग घालवायला पाहिजे. 59 एक्के 59, 59चा पाडा कसं तुम्ही 60चा पण पाडा हे करू शकता. ओके, 7 दुनी 12, 6 18 म्हणजे जास्त होते. मग 59 दुनी किती, 118. 59 दुनी किती आलं तुमचं, 118. 141 मध्ये 118 गेले, राहिले किती बघा तुमचं इथं 23. आणि आता 23 आणि 6 म्हणजे 236 झालं. 59चा पाडा, ओके, त्या 6चा पाडा, 60चा पाडा म्हणा, 6 चोक 24, म्हणजेच 4 कमी करा, 59 चोक 236. 59 चोक किती, 236. आणि आता आपल्याला खरेदी किंमत मिळाली बघा, खाली काय राहिलं नाही, 24 गुणिले 100. 24 गुणिले 100 म्हणजेच किती व्हॅल्यू आली आपली, 2400. आणि हीच आपली काय झाली, खरेदी किंमत. पर्याय क्रमांक 3 हे झालं आपलं उत्तर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रॉब्लेम आहे बघा, लसावी मसावीचा प्रॉब्लेम आहे. ओके, सकाळी 9 वाजता 5 घंटा एकत्र वाजतात. ओके, सकाळी 9 वाजता 5 घंटा एकत्र वाजतात, त्या 12 18 24 36 आणि 45 सेकंदाच्या अंतराने वाजतात. ओके, सेकंदाच्या अंतराने वाजतात. किती वाजता घंटा पुन्हा एकत्र वाजतील? ओके, 9 वाजता वाजल्यात, आता पुन्हा कधी वाजतील? जे दिलेत आपल्याला घंटा त्यांचे सेकंदामध्ये दिलेत. ओके, आपल्याला मिनिटामध्ये करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं आन्सर येणार बघा. ओके, त्यासाठी आपल्याला काय काढलं पाहिजे, तर लसावी काढणं महत्वाचं आहे बघा. ओके, ज्या ज्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. 12 18 24 36 45. आता ह्यांचा आपण काय काढूया, लसावी काढूया. अशी संख्या निवडायची की जी सगळी संख्या किंवा मॅक्झिमम संख्या कव्हर करेल. ओके, आता अशी कुठली संख्या बघा, ह्याच्यामध्ये 3 अशी संख्या की सगळ्या संख्यांना त्यांना भाग जाते बघा. 12 जाईल, 18 जाईल, 24 जाईल, 36 जाईल आणि 45 ला. ओके, मग 3 चौक 12, 3 सम 18, 3 8 24, 3 1 3, 3 2 6, 12 36. ओके, आणि 3 1 3
3×5 = 15 म्हणजे 15×3 = 45. ओके, सगळ्याला भाग गेला बघा 3 न. आता परत अशी कुठली संख्या आहे का जी सगळ्याला भाग जाईल? आता अशी कुठली संख्या नाही की सगळ्याला भाग जाईल. ओके, आता बघा, आता मॅक्झिमम संख्या कव्हर करणारी आपण एखादी संख्या, ओके, जसं की बऱ्यापैकी संख्या सम आहेत, मग आपण ह्याला 2 न भागवूया. 2×2 = 4, 2×3 = 6, 2×4 = 8, 2×1 = 12. 15 ला काय भाग जात नाही, ते हाय तशी आपण उतरून घेऊया. ओके, नेक्स्ट बघा, पुढची बघा 3 घेऊया आपण. 2 ला भाग जात नाही, 2 आहे दिसतं. 3×1 = 3. त्याच्यानंतर बघा 4, 3×2 = 6, 3×5 = 15. परत नेक्स्ट 2 न भाग जाते बघा, इथं इथं आणि तिथं. 2×1 = 1, 2×2 = 4, 2×1 = 5 आहे तसं. राईट, परत आता भाग जातोय का नाही, आपण असंच ठेवूया. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करूया आणि आपल्याला लसावी मिळेल. राईट, आता बघा गुणाकार कसा करायचा? 5×2 = 10. ओके, ही शून्य बाजूला काढून ठेवूया. 5×2 = 10, शून्य बाजूला काढली. आता कॅल्क्युलेशन बघा, 3×2 = 6, 6×3 = 18, 18×2 = 36. 36 × 10 म्हणजेच 360 येते, म्हणून आपण बाजूला एक शून्य काढून टाकली. हे झालं आपलं लसावी. पण हे कशामध्ये? सेकंदामध्ये. हा झाला आपला लसावी, हे सेकंदामध्ये. आपल्याला मिनिटामध्ये आपला आन्सर आहे बघा, म्हणून ह्याला कितीनं भागायला पाहिजे? परत 60 न भागा. 6×1 = 6, 6×6 = 36, म्हणजे 6 मिनिटांनी वाजणार आहे. 9 ला वाजल्यात, 9 ला घंटा वाजल्यात, परत 6 मिनिटांनी म्हणजे 9.06. म्हणजे बघा पर्याय क्रमांक 3 हे आपलं झालं उत्तर ह्याच्यामध्ये. म्हणजे 9 ला वाजल्यानंतर कधी वाजणार? त्या 6 मिनिटांनी. आपलं उत्तर कशामध्ये येते? सेकंदामध्ये. सेकंदाचं मिनिटामध्ये कसं कन्वर्ट करायचं? त्याला भागिले 60 करायचं. हे झालं आपलं उत्तर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा प्रॉब्लेम आहे बघा, गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरमध्ये. जर 5x - 2y h2 x - 2y = 9×17, तर 9x / 13y बरोबर किती? आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा आपण ते प्रमाणामध्ये लिहून घेऊया कसं लिहायचं. ओके, हे चिन्ह म्हणजे काय असते? भागाकाराचं चिन्ह आहे बघा. म्हणजेच 5x - 2y भागिले x - 2y = 9×17. जे दिले गुणोत्तरामध्ये ते आपण असं भागाकारामध्ये लिहून घेतलं. आता बघा तिरकस गुणाकार करायचा. हे 17 ने ह्याला भागायचं आणि ह्याला 9 ला भागायचं. सॉरी, 17 ने ह्याला गुणायचं आणि 9 ने ह्याला गुणायचं. बघा कसं? 17 5x 2y. ओके, हे 17 इकडे घेतलं, 5x 2y, हे 9, हे उचलून त्या साईडला गेलं, x - 2y. आता ब्रॅकेटमध्ये आपण गुणूया. 17×5 = 85, x - 17×2 = 34y = 9x - 18y. x एका साईडला घेऊया, y चे चल एका साईडला घेऊया. ओके, म्हणजेच काय? 85x - 9x. हे तर प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार? ते वजा होणार. राईट, 18y हे प्लस आहे, इकडे गेलं काय होणार? ते सॉरी, हे मायनस आहे, इकडे गेलं काय होणार? ते प्लस होणार, म्हणजेच 34. मायनसचं काय झालं बघा, इथं प्लस झालं. आता ह्याच्यामध्ये बघा 85 मधनं 9 गेले, 76x = वेगवेगळी चिन्ह आहेत. वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे काय करायचे? वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह. 34 मधनं 18 गेले, 34 मधनं 18 गेले. बघा किती राहिले तुमचं? 16y. 34 मधनं 18 गेले, 16y. आता बघा x y इथं गुणिले आपण काय करूया? इथं छेदात घेतलं, हे 16 आहे तसं. हे गुणाकारमध्ये इकडे गेल्यावरती काय जाणार बघा? ते भागाकारमध्ये गेलं. आता ह्याला भाग लावूया आपण. 4 × 4 = 16, त्यानंतर 4×1 = 4 आणि 4×9 = 36. म्हणजेच आपली x छेदात y ह्याची व्हॅल्यू काय आली बघा? 4/19. म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली? 4, y ची व्हॅल्यू किती झाली? 19. पण हे आपलं 9 आहे. त्याने काय सांगितले? 9x / 13y चं आन्सर आपल्याला विचारलंय. 9x / 13y, 9 गुणिले x ची व्हॅल्यू किती काढली आपण इथं? 4 भागिले 13 गुणिले y ची व्हॅल्यू आहे 19. मग 9×4 = 36 भागिले 19 गुणिले 13. ओके, 19×3 = 57, 5 19×1 19, 19 आणि 5 किती बघा इथं? 24. म्हणजे 36 भागिले 247. बघा पर्याय क्रमांक 1 हे झालं आपला आन्सर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. देव्याने रुपये 3,50,000 ला एक कार खरेदी केली. खरेदी किंमत किती आहे? 3,50,000. आणि ती रुपये 4,35,000 ला विकली. तिच्या नफ्याची टक्केवारी किती? ओके, 100% तिला नफा मिळालाय. 3.5 लाखाला एक कार घेत्या आणि 4,35,000 ला विकत्या.
तर तिला नफा जो काही नफा मिळालाय त्या नफ्याची टक्केवारी किती आपल्याला शोधायचं आहे. ओके, पहिल्यांदा आपण किती नफा मिळालाय ते काढूया. ओके, नफा म्हणजे काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत करूया. ओके, विकली कितीला तिनं, आणि त्याची खरेदी किंमत आहे, म्हणजे निव्वळ नफा किती आहे बघा, 0,0,0. ओके, 505. त्याच्यानंतर 43 मधनं 35 गेले 8, म्हणजे 85,000 नफा कमवलाय. तो टक्केवारीमध्ये किती, नफा जो कमवलाय ते कशावरती कमवलेला असतो, खरेदी किमतीवरती. नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवरतीच होतोय. खरेदी किंमत किती आहे बघा इथं, 3,50,000. 3,50,000 ह्याच्यावरती नफा किती कमवलाय तिनं, 85,000 गुणिले 100. आणि आपण सॉल्व्ह करूया, आपलं उत्तर येते बघा 1 2 1 2 0 कट करा 1 2, राईट. म्हणजे 850 भागिले 35, ह्याला 5 न भागवल्या, 5 7 35, 5 1 5, 5 7 35 आणि हा 0, म्हणजे 170 भागिले 7, 7 1 7, 7 2 14, राहिले 3 3 0, 3 आणि 0 म्हणजे 30, 7 चोक 28, 24 कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3. ओके, बस 24 तुमचं उत्तर आलंय. म्हणजेच किती तिची नफ्याची टक्केवारी किती, 24.3, ही तिची नफ्याची टक्केवारी झाली. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रॉब्लेम आहे बघा, सरासरी वेगाचा प्रॉब्लेम. एखादी व्यक्ती स्कूटरने ठराविक अंतर 64 km/h वेगाने प्रवास करते आणि ती सायकलने 16 km/h वेगाने सुरुवातीच्या स्थितीकडे परत येते. ओके, जाताना 64 km/h आणि येताना सायकलनं 16 km/h वेगानं परत येते. तर संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग शोधा. ओके, आता आपल्याला सरासरी वेग शोधायचा आहे. एक फॉर्म्युला वापरायचं, पहिली मेथड आहे की तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता सरासरी वेगाचा. सरासरी वेग 2xy छेदामध्ये x + y, हा सरासरी वेगाचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका, तुमचं उत्तर येते. x ची व्हॅल्यू 64, y ची व्हॅल्यू किती 16, आपण पुट करूया त्याच्यामध्ये. 2 गुणिले 64 गुणिले 16 छेदामध्ये 64 + 16, ह्यांचा गुणाकार करायचा नाही, हाय तसंच ठेवा. खालच्यांची आपण बेरीज करूया. 2 गुणिले 64 गुणिले 16 आणि 64 + 16, 64 + 16 6 द्या 70 आणि 10 80, 70 आणि 10 किती 80, 16 1 16, 16 पंचे 80, ह्यांचा गुण करा 124 गुणिले 2, म्हणजेच 128 छेदामध्ये 5, आणि 128 छेदामध्ये 5 म्हणजे ह्याला डबल करा. 5 न भागताना काय करायचं, ह्याला डबल करा, एक घर मागे या किंवा डायरेक्ट त्याला भागवू शकताय. 28 × 56 म्हणजे 256 आणि एक घर इकडे या, म्हणजे उत्तर किती आहे बघा 25.6. हे झालं आपला सरासरी वेग. हे तुम्ही फॉर्म्युला वापरून तुम्ही सोडू शकताय. नसेल तर तुम्ही डायरेक्ट भाग घालवा, तुमचं उत्तर येते, राईट. आता नेक्स्ट बघा, मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 काय कशी काढायची बघा, ह्याच्यामध्ये अंतर काढूया. पहिल्यांदा कसं काढायचं अंतर बघा. व्यक्ती काय करते, 64 km वेगाने जातोय आणि येताना 16 km/h वेगानं परत येतोय. ओके, म्हणजे 16 आणि 64 यांचा लसावेग घ्यायचा, ते तुमचं असतं अंतर. 16 × 64, 16 ने 64 ला भाग जातोय, म्हणजेच त्यांचा लसावेग किती झाला बघा 64, म्हणजे अंतर किती आहे 64 km. जाताना 64 km जाणार आहे आणि परत येताना पण 64 km, म्हणजे टोटल 128 km अंतर तो काय करणार आहे, कव्हर करणार आहे बघा. पण त्यांनी काय कंडिशन दिली, जाताना कसं जातोय तो 64 km जातोय. ओके, तासाला बघा त्याची स्पीड किती जाताना 64 km/h, म्हणजे जाताना फक्त त्याला 1 तास लागणार आहे. आणि येताना काय होणार आहे बघा, येताना पण तो 64 km अंतरच पार करणार आहे, पण येताना बघा तो 16च्या स्पीडने यायला लागलाय. 16 × 64 म्हणजे येताना किती तास लागणार त्याला, 4 तास. आता अंतर बघा 64 + 64 किती आलं तुमचं 128 छेदामध्ये 5, म्हणजेच किती बघा 128 डबल 256, एक घर इकडे या. 5 न भाग घालताना कसं करायचं, संख्येचे डबल करायचं, एक घर इकडे या, म्हणजे तुमचं उत्तर झालं. किंवा तुम्ही भाग घालू शकता, राईट. कुठलं उत्तर आहे बघा इथं 25.6. अशा दोन्ही मेथडनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. दुकानदार त्याच्या मालावर 40% सूट देतो. दुकानदार त्याच्या मालावरती 40% सूट देतो आणि तरीही 20% नफा कमावतो. रुपये 2400 चिन्हांकित वस्तूसाठी दुकानदाराने दिलेली खरेदी किंमत किती. आता ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत बघा. पहिले ते चिन्हांकित किंमत किंवा छापील किंमत म्हणतो. ओके, सूट ही नेहमी कशावर दिली जाते,
छापील किमतीवर दिली जाते आणि नफा किंवा तोटा हा नेहमी कशावरती होते तर खरेदी किमतीवरती होते आणि ते खरेदी किंमत आपल्याला काढायचे. दोन्हीचं कॉम्बिनेशन वाला हा प्रॉब्लेम आहे. बघा तुम्ही डायरेक्ट कसं सॉल्व्ह करू शकताय. खरेदी किंमत ते आपल्याला शोधायचे. खरेदी किंमत इज इक्वल टू चिन्हांकित किंमत किती आहे बघा आपली 2400. ह्याच्यावरती सूट किती दिल्या 40%, म्हणजे व्हॅल्यू किती झाली 60% आणि नफा किती आहे 20%, म्हणजे 100वरती 20% नफा म्हणजे व्हॅल्यू झाली 120. 60% 60, 60 दुनी 120, बे के बे, बे के बे, बे दुनी 4, म्हणजे खरेदी किंमत किती झाली बघा आपली इथं 1200 रुपये. हे झाली 1200 रुपये आपली खरेदी किंमत. हे तुम्ही पहिल्या मेथड तुम्ही असं काढू शकता. बघा काय करायचं, वरती सूट लिहायची, इथं सूट किती दिल्या, इथं नफा किंवा तोटा काय झाला असेल ते छेदामध्ये लिहायचं. ओके, आणि तुमची डायरेक्ट काय येते ज्यामध्ये खरेदी किंमत येत्या. आता मेथड नंबर 2 मेथड नंबर 2 कशी आहे बघा, आपली छापील किंमत किती आहे बघा, ह्याच्यामध्ये 24 रुपये छापील किंमत आहे आणि त्याच्यावरती सूट किती दिली जात्या 40%. छापील किमतीवरती सूट ही नेहमी कशावर दिली जाते छापील किमतीवरती 40% सूट, म्हणजे 10% म्हणजे किती 240. एक घरी इकडे या, 10% म्हणजे 240, तर 40% म्हणजे किती 24 चोक 96 म्हणजे 960. 2400 मध्ये 960 गेलं किती उत्तर आलं बघा, 2400 मध्ये 960, 10 6 गेले 4, परत हातच्याला 1, 24 मध्ये 10 गेले म्हणजे 14. आता 1440 ला त्याला विकून किती फायदा व्हायला, 20% फायदाच व्हायला लागलाय त्याला. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली परत ही किती आहे 120%ची आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची. खरेदी किंमत नेहमी किती असत्या 100%. हे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. बघा हे ह्याच्या कितपट आहे, शून्य जर काढल्या तर हे ह्याच्या कितपट आहे 12 पट आहे, 12चा वर्गच आहे राईट. हे जे किती पट आहे 12 पट आहे, मग तुमचं जे उत्तर येणार आहे किती पट असणार आहे 12 पट असणार आहे. म्हणजे उत्तर किती असणार बघा तुमचं 1200. ओके, 100 गुणिले 12 म्हणजे उत्तर किती आहे 1200. अशा दोन्ही मेथडनं तुम्ही काय करू शकताय सॉल्व्ह करू शकता. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे ती. आता विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रॉब्लेम आहे बघा पर्सेंटेज वरती. ए त्याच्या पगारातील 45% अन्नावरती खर्च करतो आणि त्याच्या पगारातील 5% वृद्धाश्रमाला दान करतो. तो अन्न आणि वृद्धाश्रमावर एकूण रुपये 28,500 खर्च करतो. मग ए चे उत्पन्न किती हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. उत्पन्न जे असते ते नेहमी किती घ्यायचं 100%. आता सपोज जर आपण 100% घेतलं त्यातलं तो काय करतोय 45% अन्नावरती खर्च करतोय. 45% अन्नासाठी खर्च केलं. 5% वृद्धाश्रमाला, 5% काय करतोय वृद्धाश्रमाला त्यानं 5% दिलं. तो अन्न आणि वृद्धाश्रम याच्यावरती एकूण 28,500 रुपये काय करतोय खर्च करतोय. आणि टक्केवारीमध्ये बघा किती खर्च करतोय तो 50%. 50% म्हणजे इथं बघा 50% म्हणजे 28,500, तर त्याचं उत्पन्न किती आहे उत्पन्न 100%. 100% म्हणजे किती, टक्क्याच्या खाली काय करायचं टक्के लिहायचं आणि उत्पन्न जे काही तुमच्या किंमत आहे त्याच्या खाली किंमत लिहायची. बघा हे जे कितपट आहे दुप्पट आहे, हे जे कितपट आहे दुप्पट आहे, मग त्याचं उत्पन्न पण काय असणार आहे त्याच्या दुप्पट असणार आहे. 28 जुनी 56 आणि ते 500 म्हणजे 57,000. किती उत्पन्न आहे बघा त्याचं 57,000. एकदम सिंपल, जास्त लिहत बसायचं नाही. 50 डबल किती 100 आहे. ओके, तर हे जे ह्याच्या डबल तुमचं उत्तर असणार आहे. 28,500 डबल किती 57,000. पर्याय क्रमांक 2 हे झालं तुमचं उत्तर याच्यामध्ये. आता पुढचा प्रॉब्लेम आहे बघा आपला तर पर्सेंटेज वरती प्रॉब्लेम आहे. शहरातील अस्वलांची लोकसंख्या प्रतिवर्षी 3% वाढत आहे. प्रतिवर्षी 3% वाढत आहे. आज शहरात अस्वलांची उपस्थित लोकसंख्या 21,218 असेल तर 2 वर्षापूर्वी अस्वलांची लोकसंख्या किती होती. ओके, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची आहे. आजची लोकसंख्या आपल्याला इथे दिल्या. ओके, 2 वर्षापूर्वीच्या लोकसंख्येवर किती वाढ होत्या प्रत्येक वर्षी 3% वाढ होत्या. ओके, 3% काय होत्या वाढ होत्या. पूर्वीची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे का नाही ते आपण काय करूया एक्स घेऊया आणि ते एक्स वरती प्रत्येक वर्षी किती वाढ होते बघा 100 वरती 3% वाढ, असं 2 वर्ष वाढ होत्या. 100 वरती 3% वाढ आणि त्याच्यानंतर अशी वाढ होऊन आज लोकसंख्या किती झाली बघा 21,218. तर आपल्याला विचारले की 2 वर्षापूर्वी त्या अस्वलांची लोकसंख्या किती होती. बघा कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यामध्ये. एक्स एका साईडला ठेवूया, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू तिकडे घेऊन जाऊया आपण. बघा 21,218 गुणिले आता हे 100 वरती आणि 103
खालच्या साईडला पक्षांतर झालं, राईट. परत इथं 100 वरती आणि 103 खालच्या साईडला. ओके. आणि हा एक्झामचा क्वेश्चन असतो, बरोबर त्यांनी सेट केलं असतं की प्रॉपर भाग गेल्याच पाहिजे संख्या. बघा 103 गुणिले 103, 103चा वर्ग. 103चा वर्ग कसा करायचा? 3चा वर्ग माहिती आहे आपल्याला. 3चा वर्ग किती? 9. खरं 9 लिहिताना काय करायचं? 09 आणि 103 मध्ये 3 मिळवा, कारण का 100 पेक्षा संख्या 3 न मोठी. 103 + 3 म्हणजे 106. हा झाला तुमचा 103चा वर्ग. आता हे ना ह्याला बघालूया बघा. 10,709, 21,218. 10 दुनी 20, 600 दुनी 1200 आणि 9 दुनी 18 म्हणजे 10,709 एक्के आणि 10,702चा भाग लागला बघा. ओके. 10 दुनी 20, 6 दुनी 12 आणि 9 दुनी 18. सरळ 2चा भाग आणि त्या 2 वरती 4 शून्य वडा म्हणजे किती लोकसंख्या होती 2 वर्षापूर्वी? 20,000. हे आपलं झालं आन्सर बघा. इझिली कॅल्क्युलेट करायचं, अजिबात काय अवघड नाही, एकदम सिंपल असे प्रॉब्लेम असतात. फक्त कॅल्क्युलेशन तुमचं बरोबर आलं पाहिजे. ते कसं करायचं? आता पुढचा प्रॉब्लेम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. एक्सने एकूण 180 रुपयांना 40 पेन्सिल आणि 2 डझन पेन 180 रुपयांना विकत घेतले. एक पेन आणि एक पेन्सिल यांच्या मूल्यातील फरक शोधा असं आपल्याला विचारलं. म्हणजे एक पेन आणि एक पेन्सिल यांच्यातला जो काही फरक आहे त्यांच्या किमतीमधला तो आपल्याला शोधायचा इथं. बघा पहिल्यांदा आपण पेन्सिलची किंमत काढूया. पेन्सिल आणि इकडं पेन. एक्सने एकूण 180 रुपयांना 40 पेन्सिल. 180 भागिले 40 म्हणजे आपल्याला एका पेन्सिलची किंमत मिळेल, राईट. त्याच्यानंतर इकडे बघा पेनाची किंमत. पेन बघा 2 डझन पेन कितीला? सेम 180 रुपयांना. 2 डझन म्हणजे भागिले किती? 24. ओके. वरती रुपये, खाली किती त्याची क्वांटिटी ते आपण इथं आपल्याला एका पेन्सिलची आणि एका पेनाची किंमत मिळेल बघा. ह्या शून्याला ही शून्य गेली. 4 एके 4, 4 चोक 16, राहिले किती बघा? 2. राहिले किती? 2. ओके. पॉईंट घेतला. 4 पंचे 20 म्हणजे एका पेन्सिलची किंमत किती आहे? 4.5 रुपये. एका पेनाची किंमत काढूया. 12 दुनी 24, 12 एक्के 12, राहिले किती? 6. 12 पंचे 60 आणि 15 भागिले 2 म्हणजे त्याच्या निम्म 7.5. म्हणजे एका पेनाची किंमत किती आहे? 7.5 रुपये आणि एका पेन्सिलची किंमत 4.5 रुपये. आणि ह्यातला फरक आणि तो आपण घेऊया इथं. फरक बघा 7.5 वजा 4.5. 0.5ला 0.5 गेलं, 7 4 गेले. उत्तर किती आलं? 3 रुपये. म्हणजे पेन आणि पेन्सिल यातला फरक किती आहे बघा आपला? 3 रुपये. एकदम सिंपल एक्झाम्पल असतात. आता पुढचा प्रॉब्लेम आहे आपला विद्यार्थी मित्रांनो महत्त्वमापन या चॅप्टर मधला. बघा 45 सेमी उंचीचा सिलेंडर, 9 सेमी त्रिज्या आणि 15 सेमी उंचीचा शंकू वितळून तयार करण्यात आला तर सिलेंडरचा व्यास किती आहे? आपल्याला काय करायचं आहे? सिलेंडरचा व्यास काढायचा आहे. पण काय करायचं आहे? 9 सेमी त्रिज्या आणि 15 सेमी शंकूचा ह्याला वितळवायचा आहे. ओके. ह्या शंकू वितळून ह्याच्यापासून काय करायचं? आपल्याला सिलेंडर तयार करायचं आहे. तर त्या सिलेंडरचा व्यास किती हे आपल्याला शोधायचा आहे. त्या सिलेंडरची हाईट दिली आपल्याला बघा 45 सेमी. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला शंकूचं काय काय दिलंय? शंकूची त्रिज्या दिली आहे बघा 9 सेमी. ह्याला R1 म्हणूया आपण. R1 किती आहे? 9 सेमी. शंकूची हाईट आहे आपल्याकडं किती आहे? 15 सेमी. शंकूची त्रिज्यासाठी हाईट झाली. आता आपल्याकडं सिलेंडरची फक्त हाईटच आहे 45 सेमी आणि आपल्याला काय करायचं आहे? सिलेंडरचा व्यास काढायचा आहे. ओके. आपण पहिल्यांदा त्रिज्या काढूया आणि त्यानंतर आपल्याला व्यास मिळून जाईल. व्यास काय असतो? त्रिज्याच्या डबल असतोय. पण ह्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे? घनफळाचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे. घनफळ शंकू आणि आपला सिलेंडर. शंकूचं घनफळाचं सूत्र 1/3 पाय r वर्ग h इज इक्वल टू ते वितळून आपल्याला सिलेंडर करायचं आहे. सिलेंडर म्हणजे काय? सर्कलच आहे. फक्त काय केलं ह्याला खाली असं वडले बघा. सर्कलचा सिलेंडर म्हणजे काय? एक प्रकारचा सर्कलच आहे. हे जर आहे पाय r वर्ग h. पाय r वर्ग h. आता हे पण ह्याला काय म्हटलं इथं? शंकूची काय त्रिज्या त्याला R1 म्हटलंय आणि हाईटला H1 म्हटलंय आणि सिलेंडरच्या हाईटला सिलेंडरच्या त्रिज्याला R2 आणि हाईटला H2 म्हणलंय बघा. दोन्हीकडे पाय कॉमन आहे. पायची व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. पाय आपण केला कॅन्सल याच्यामध्ये, राईट. आता आपण व्हॅल्यू पुट करूया याच्यामध्ये. 1/3 R1 ची व्हॅल्यू किती बघा इथं? 9. त्याचा वर्ग आपण त्याला 2 वेळा लिहून घेऊया. 9 गुणिले 9. H1 ची व्हॅल्यू किती बघा आपल्याकडं? 15. शंकूची हाईट किती आहे? 15 इज इक्वल टू R2 चा वर्ग. R2 आपल्याला काय करायचं? शोधायचा आहे. आणि H2 किती आहे बघा आपल्या इथं? 45. ओके. सिलेंडरची हाईट किती आहे आपली? 45, राईट.
आता आपण काय करूया, हे जे 45 आहे इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये 1/3 हे आहे तसं लिहून घ्या. 9 गुणिले 9 15 R2 वर्ग हे 45 इकडे गुणाकारमध्ये इकडे आल्यावरती भागाकारमध्ये. आता आपण कॅन्सल करूया सगळ्या टर्म. 15 × 15 15 त्रिक 45 राईट. 3 × 3 3 त्रिक 9 परत हे 3 × 3 3 ला 3 कॅन्सल राहिले फक्त बघा इथं 9 म्हणजे 9 इज इक्वल टू R2 चा वर्ग म्हणजे R2 इज इक्वल टू 3. वर्गमुळात 9 म्हणजे व्हॅल्यू किती येणार बघा 3. पण आपल्याला काय पाहिजे आहे व्यास. व्यास म्हणजे काय करायचं डी. व्यास काय असतोय त्रिज्येच्या डबल असतोय म्हणजे 2 गुणिले R किंवा R2 लिहिले तर चालेल. 2 गुणिले R2 ची व्हॅल्यू किती आहे 3. 3 दुनी 6. सिलेंडरचा व्यास किती आला आपला बघा 6 सेमी. असं तुम्ही काय करू शकता फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. जे काही काढायला सांगितलं की एक टर्म अननोन असते ते तुम्ही फाइंड आउट करू शकता अशा सूत्रांच्या द्वारे. आता विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 95,000 रुपये आहे आणि त्याचा खर्च 75,000 रुपये आहे. जर त्याचे उत्पन्न 18% आणि खर्च 12% वाढले तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ होईल. आधी जे काही बचत करत होता त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न जे काही वाढले 18% आणि त्याचा खर्च पण वाढलाय 12%, तर याच्यानंतर त्याच्या बचतीमध्ये पण जे काही वाढ झाल्या ते आपल्याला इथं शोधायचे. आता ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. त्याचं उत्पन्न किती आहे बघा. पहिल्यांदा उत्पन्न, आता कन्सेप्ट आहे की उत्पन्न म्हणजे त्याचा पगार. मग आपण बचत कसं काढतोय पगार, त्यातनं आपलं काहीतरी पैसे खर्च होतात आणि राहिलेले पैसे आपण काय करतोय बचत म्हणून ठेवतोय. म्हणजेच उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू काय येते आपली बचत येते बघा. मग त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे बघा इथं 95,000 हे त्याचं उत्पन्न आहे. त्याचा खर्च किती होता आधी 75,000 काय होता खर्च होता. मग तो आधी बचत किती करायचा बघा 20,000 रुपयाची बचत करायचा. काय करायचा 20,000. उत्पन्न त्याचं 95,000, खर्च 75 व्हायचा, बचत किती करायचा तो 20,000 ची करायचा राईट. पहिली बचत आहे त्याची. आता उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ झाली बघा 18%. म्हणजे जे काही 95,000 उत्पन्न आहे ह्याच्यावरती 18%ची वाढ झाली बघा. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेले 18 शून्य 0. 18 पंचे 90 हातच्याले 9 18 9 162 162 9 किती आलं तुमचं 171. ओके. म्हणजे त्याच्या उत्पन्नामध्ये 17,100 रुपयाची काय झाल्या वाढ झाल्या. फक्त आपण वाढ काढूया. ओके बघा. त्याच्यानंतर खर्च बघा इथं खर्चामध्ये पण 12% वाढ झाल्या म्हणजेच 75,000च्या 12% वाढ. 2 शून्याला 2 शून्य गेल्या 12 शून्य 0 12 पंचे 60 12 7 84 आणि 6 9 म्हणजे 90. ओके. 17,100 आणि उत्पन्नात वाढ झाल्या आणि खर्चात बघा 9,000 रुपयाची वाढ झाल्या. ओके. आणि बचतीमध्ये कितीची वाढ झाली आपण काढूया. 17,100 मधनं 9,000 गेलेत किती राहिलेत बघा 17 तर 9 गेले म्हणजे 8,100. ही त्याची वाढ झाल्या. किती वरती वाढ झाली जुन्या बचतीवरती वाढ झाली. आधी 20,000 वाचवायचा आता परताने 8,100 रुपयाने वाचवायला लागलाय. मग ती किती टक्के वाढ झाली. ओके. हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच हे तर बाजूला लिहूया 8,100 ही जी वाढ आहे ही जुन्या बचतीवरती. जुनी बचत किती आहे बघा 20,000. ओके. 20,000 वरती 8,100 आणि वाचवायला लागला घेऊन. तर पर्सेंटेज मध्ये किती वाढ झाली. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेले ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या आणि 81च्या निम्म 80च्या निम्म 40 आणि 1च्या निम्म 0.5 म्हणजे 40.5% एवढी काय झाली त्याच्या बचतीमध्ये वाढ झाली. आधी 20,000 वाचवायचा पण आता प्रत्येकाचं उत्पन्न 18% उत्पन्न वाढलं, खर्च पण त्याचा 12% वाढला, तरी पण तो काय करलाय 8,100 रुपये अजून त्याचं जास्त वाचायला लागलेत. ओके. मग ते 20,000चे किती टक्के ते आपल्याला काढायचं आहे किती 40.5%. ओके. त्याच्या बचतीमध्ये पण वाढ झाली.